नमस्कार. येणाऱ्या 15 तारखेला महासभा आहे आणि या महासभेमध्ये महासभेची विषयपत्रिकेचा गठ्ठा मोठा आहे तो वाचला पाहिला. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही महासभा गठीत होऊन आता 3 महिने झालेत. महापौर झाले, जानेवारीत फॉर्म भरला, फेब्रुवारीमध्ये महापौर बसले, उपमहापौर बसले, गटनेते, सभागृह नेते सगळं काही नियुक्त झाल्या. परंतु एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे की ह्या महासभेमध्ये मित्रपक्षाला बोलू दिलं जात नाही. मित्रपक्ष कोण आहे ते माहिती, सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि महत्त्वाचे आहेत ना, घटक आहेत. आणि घटकच जर तुमचे भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित करतोय, 350 कोटीचं ऑडिट जे विधानसभेत घातला तो नाही आहे, 2265 कोटी गटर पायवाटाचा, 2943 ठरावाचा आणि 10,000 कोटीचे 3 वर्षात आले. कुठे कुठे महानगरपालिकेने कधी निविदा काढल्या, कधी खर्च केला आणि कधी बिलं काढले, हे काहीच लेखावट झोका नाही आहे. लेखावित्त अधिकाऱ्यांकडे नाही, काही नाही. आणि 5 वर्ष त्याचा ऑडिटच होत नाही. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. हा झाला आर्थिक ताळमेळचा आणि मित्रपक्षांच्या प्रश्नांचा. आता महत्त्वाचं म्हणजे ज्या महासभेत स्टँडिंग कमिटीच गठीत नाही, ज्या महासभेत स्वीकृत सदस्यच नाही आहेत, मग ही महासभा संविधानिक म्हणायला पाहिजे की असंविधानिक? माझ्या मते पहिला मुद्दा सोडला तर दुसऱ्या मुद्द्यावर यावं. असंविधानिक महासभा आहे. जो विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नाही आहे तोच पॉईंट आहे, तोच पद्धत या महानगरपालिकेमध्ये चालवायची का? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष महामानव यांनी संविधान घटना कशाला बनवली? लोकशाही कारभार चालवण्यासाठी बनवली ना. आणि महत्त्वाचं म्हणजे स्थायी समिती जे अर्थसंकल्पीय प्रकल्प मंजूर करतं, म्हणजे महासभेत विषय येतो, विषयपत्रक मंजूर होतो, त्याला अर्थसंकल्पीय तरतूद स्थायी समिती देते ना. मग सर्व अधिकार जर महासभेला दिले, मग काय ते सगळ्यांचे पर्सेंटेज ठरलेले असतात, मग 131 लोकांना पर्सेंटेज जाणार का? हा एक मुद्दा आहे. त्यामुळे स्थायी समिती 16 मेंबरची गठीत व्हावी. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वीकृत सदस्य. आता ह्या वर्षी जो गेल्या वर्षी 5चा कोटा होता, यावेळी शासनाने 10चा कोटा केलेला आहे. आता शिवसेनेच्या गटात 6 लोक आहेत स्वीकृत सदस्यासाठी, BJPसाठी 2 आहेत, राष्ट्रवादी दोन्ही 1-1 आहे. तर मला मुद्दा सांगायचे, जे माननीय मुख्यमंत्री, माजी आणि उपमुख्यमंत्री आणि आता नगरविकास मंत्री पण त्याच्या खाते त्यांच्याकडेच आहे, पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत, तर त्यांच्या हस्तलिखित GR माझ्याकडे आहे स्वीकृत सदस्याचा. ते अधिकार आयुक्तांना आहेत. मग जर स्वीकृत सदस्याचं ठीक आहे, तुम्हाला स्थायी समिती गठीत नका करू, पण स्वीकृत सदस्याचा अधिकार तर आयुक्तांना आहे ना. मग आयुक्तांना नियुक्तीचे अधिकार दिलेले आहेत, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने दिलेले आहेत GR नुसार. मग हे स्वीकृत सदस्य ज्यावेळेस महापौरांनी फॉर्म भरला, तर मी सुद्धा फॉर्म भरला ना, अर्ज दिलाय स्वीकृत सदस्याला. मग महानगरपालिकेचे आयुक्त का करत नाहीत? अधिकार जर तुम्हाला आहेत, GR आहे, मी GR तर आणला नाही, पण GR दाखवला असता, एकनाथराव शिंदे साहेबांच्या सह्या आहेत. जर या सह्या असतील, जर GR स्वीकृत सदस्य, तर मग ही असंविधानिक महासभा झाली ना, घटनाबाह्य. मग ती महासभा होणार नाही. मी टाळ लावणार गेटला, मी गेटला टाळ लावणार. महासभेच्या दिवशी टाळ घेऊन येणार. महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक शिरू देणार नाही. का? कारण जनतेच्या मतातून आलेला नगरसेवक जनतेच्या प्रश्नासाठी महासभेत येतो, तर जनतेच्या संविधानिक मुद्दे आले पाहिजेत ना, ते बोलू दिले जात नाही. मग कुठे पाणी गळतंय, कुठे चुकीची कामं होतात. आता एकही अनधिकृत बांधकाम तुटलं जात नाही. 354 टपऱ्या फुटपाथवर आहेत, चालायला फुटपाथ नाही. ॲक्सिडेंट झाले 2 माझ्या घराजवळ. हे कसं काय? पुन्हा कॉफी शॉप आणि मंदिरं, निवडणुकी दरम्यान मंदिरं झाली. एक बाबासाहेबांचं स्मारक आशा ITचं आहे, ते पण त्या आशा IT पार्कला जे बाबासाहेबांचं स्मारक आहे ना, त्याला एक धूम्रपानाची टपरी, मी नाव घेतो, एकनाथ भोईर यांनी बांधलेली आहे. त्यांच्याशी फोनवर बोललो तरी ते एकनाथ भोईर हातवत नाहीत. असं जर राष्ट्रीय पुरुषांचा अपमान होत असेल, धूम्रपानाची टपरी घेऊन लोक तिथं थुंकणार असतील, मग कसले लोकप्रतिनिधी तुम्ही? राष्ट्रीय पुरुषाचा मान ठेवता येत नाही. मी एकनाथ भोईरांशी बोललो, विनंती केली, साहेब मी फक्त एकच टपरी हटवतो, अतिक्रमण हटवायला मागत नाही. ती टपरी जी बाबासाहेबांच्या स्मारकासमोर आहे ती बाजूला कुठेतरी लावा, एवढंच म्हणणं आहे.
त्या टपऱ्याला धंदा बंद करायचा नाही, पुन्हा अनधिकृत गटारावर बांधू शकत नाही. 267 कलमांतर तातडीने टपऱ्या तोडायचे गटारावरले आदेश आहेत, त्याला मंजुरीची गरजच नाही. परंतु काय झालं, प्रशासन निष्क्रिय, अतिक्रमण डिपार्टमेंट निष्क्रिय, आयुक्त फक्त आढावा मीटिंगमध्ये सांगतात, त्याचं पालन कुठे होतं ना. अतिरिक्त आयुक्त एक करत ना, आयुक्त 2 करत, सगळे हिरो टाईप फिरतात. एवढंच करत, अरे मी कोणी अतिरिक्त आयुक्त आहे, फक्त एवढंच कामं काय नागरिकांची होत नाही. अतिक्रमण तुटत नाही, साफसफाई झालं, नाले आता नाले पावसाचे दिवस आहेत, गटर अजून साफ नाही आहेत, सगळे तुडुंब भरलेले आहेत. तर आम्ही गटर साफ नाही करत, डायरेक्ट गटर तोडतो, नवीन प्रस्ताव बनवतो. काय आवश्यकता आहे? 7-8 वर्षापूर्वी बांधलेली गटर तुम्ही डायरेक्ट तोडताय. आणि 3 महिन्यात कुठली मंजुरी आली, कुठला ठराव आला, कुठला टेंडर आलं? 3 महिन्यात होतं का? अरे माझ्या वर्तकनगर परिसरात धुबाको उडवलेला आहे, सगळे गटरच तोडतायत. मी किती वेळा ऑब्जेक्ट घेतले, लाईव्ह पाठवले अधिकाऱ्यांना, पण अधिकारी धिम्म लक्ष देत नाही. नवीन टक्क्याचे प्रस्ताव होतात गडकरी, त्यांचं काय झालं? 26 कोटी 36 कोटी. शिवाजी मैदानचं काय झालं? गेल्या वर्षापर्यंत तोडले, अजून पायाभरणी काय, फाउंडेशन पण नाही वरती, अजून टेस्टिंग चालू आहे. का हे राजकीय लोक कामच करू देत नाही? मग कशाला तोडला? नाव धर्मवीर टॉवर, क्लॉक टॉवर. जर धर्मवीरांचाच अपमान करत नाही तुम्ही, धर्मवीरांचाच अपमान करताय, मान ठेवत नाही तुम्ही, मग तो टॉवर का तोडला? हा महत्वाचा विषय आहे. ठाणे महानगरपालिकेचा काय परराज्यातला ठेकेदार येतो, त्यामुळे मी सांगू इच्छितो ह्या गोष्टीमुळे येणाऱ्या महासभा होणार नाही, एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम.